महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची थार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। श्रीवर्धन पोलिसांचा मोठा दणका, 24 किलो मांसासह एकाला बेड्या, आरोपी सराईत गुन्हेगार। श्रीवर्धन पोलिसांची पुन्हा ही धडाकेबाज कारवाई। श्रीवर्धन पोलिसांनी दिनांक 22 एप्रिल रोजी सकाळी 7:30 वाजता श्रीवर्धन म्हसळा मार्गावरती गोवंशीय मांसाची वाहतूक करणाऱ्या आरोपीला रंगेहात पकडले आहे। श्रीवर्धन तालुक्यामध्ये पुन्हा एकदा गोवंश मांसाची विक्री होण्याची घटना पकडण्यात पोलिसांना यश आले। या अगोदर देखील श्रीवर्धन मेटकर्णी येथील एका आरोपीला स्कूटीवरून गोवंश मांस घेऊन येताना पोलिसांनी पकडले होते। सदरचे मांस माणगाव तालुक्यातील मोरबा येथून आणल्याचे आरोपींनी सांगितले आहे। म्हणजे माणगाव तालुक्यातील मोरबा येथे मोठ्या प्रमाणात गोवंशाची कत्तल केली जात आहे। मात्र या प्रकाराकडे पोलिसांचे सपशेलपणे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र समोर आले आहे। जर का मोरबा गावात एवढ्या मोठ्या प्रमाणात गोवंशाची कत्तल होत असेल तर हे रायगड जिल्हा पोलिसांचे अपयशच म्हणावे लागेल। मागच्या घटनेतील देखील पकडलेले गोवंश मांस हे मोरबा येथूनच आणल्याचे पोलीस तपासात उघड झाले होते। राज्यात गोवंश हत्याबंदीचा कायदा लागू झाल्यापासून रायगड जिल्ह्यातील कर्जत, महाड, माणगाव त्याचप्रमाणे श्रीवर्धन तालुक्यात गोवंशाची कत्तल होत असल्याचे पाहायला मिळाले होते। तरी रायगडच्या पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी याबाबत तातडीने कारवाई करावी अशी मागणी विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांकडून केली जात आहे। गोवंश वाहतूक केल्याप्रकरणी व जवळ बाळगल्याप्रकरणी श्रीवर्धन पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 43/2026 दाखल करण्यात आला आहे। भारतीय न्याय संहिता 2023चे कलम 325 सह महाराष्ट्र प्राणी संरक्षण सुरक्षा सुधारणा अधिनियम 1976चा सुधारणा कायदा 2015चे कलम 655 क 99 अ 11 याप्रमाणे कारवाई करण्यात आली आहे। सदर प्रकरणी कृष्णहरी बालाजी कदम पोलीस गोपनीय श्रीवर्धन यांनी फिर्याद दिली असून ठाणे अंमलदार DC सरकटे यांनी गुन्हा दाखल करून घेतला आहे। या प्रकरणाचा अधिक तपास श्रीवर्धनचे पोलीस निरीक्षक सुरेंद्र गरड त्यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रदीप राठोड हे करत आहेत। या प्रकरणी अझमतुल्ला अब्दुल रशीद नाडकर व वय राहणार 60 राहणार आराठी मोहल्ला तालुका श्रीवर्धन जिल्हा रायगड यास पोलिसांनी ताब्यात घेतले। सदर आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली होती व त्यानंतर त्याची जामिनावर मुक्तता करण्यात आली आहे। या गुन्ह्यात वापरलेली काळ्या रंगाची स्कूटी क्रमांक MH06 CW 4581 पोलिसांनी ताब्यात घेतली आहे। पोलिसांनी केलेल्या या कारवाईबद्दल हिंदुत्ववादी संघटनांनी पोलिसांचे आभार मानले आहेत। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी संतोष चौकरसह तृप्ती भोईर, श्रीवर्धन।